पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली। या योजनेसाठी यावर्षी 24,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून देशातल्या कृषी उत्पादकता कमी असलेल्या 100 जिल्ह्यांमध्ये कृषी विकास आणि संलग्न क्षेत्रात ही योजना राबवली जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। 6 वर्षांसाठीच्या या योजनेअंतर्गत सध्या कृषी क्षेत्रासाठी 11 विभागांच्या ज्या 36 योजना अस्तित्वात आहेत त्यांचं एकत्रीकरण केलं जाईल। यात राज्यांच्या योजनांचाही समावेश असेल। या योजनेअंतर्गत उत्पादकता वाढवणं, शाश्वत कृषी पद्धती आणि तयार पिकांची साठवणूक अशा उपायांवर भर असेल असंही वैष्णव यांनी सांगितलं। पैमाने हैं इसमें लो प्रोडक्टिविटी, मॉडरेट क्रॉप डेंसिटी और तीसरा बिलो एवरेज क्रेडिट पैरामीटर्स। प्रोडक्टिविटी उत्पादकता कम हो जहां पे, तीव्रता कम हो यानी क्रॉप्स कम हो कि बहुत काफी खाली खाली सा एरिया है, क्रॉप ग्रो नहीं हो रहे हैं, और क्रेडिट जो किसान क्रेडिट कार्ड हो या दूसरे जो क्रेडिट के माध्यम है उससे कम पहुंचता हो जिन जिलों में, उसके माध्यम से हो। राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ म्हणजेच NTPCमध्ये 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। विशेषतः अक्षय ऊर्जा क्षमता वाढवण्यासाठी ही गुंतवणूक केली जाणार आहे। 2032 पर्यंत 60 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमतेचं भारताचं उद्दिष्ट आहे। त्याशिवाय अक्षय ऊर्जा क्षेत्राला गती देण्यासाठी NLC इंडिया लिमिटेड या कंपनीला गुंतवणुकीच्या नियमातून विशेष सवलत द्यायला मंजुरी देण्यात आली। यामुळे या उपकंपनीत 7,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे। मंत्रिमंडळानं आज 2 महत्त्वाचे प्रस्तावही संमत केले। भारताच्या एकूण ऊर्जा निर्मिती क्षमतेत हरित ऊर्जेचा वाटा 50% पोहोचवण्याचं लक्ष्य भारतानं 5 वर्ष आधीच म्हणजेच 2025 मध्ये साध्य